पाच एक मध्ये आपण पाहतो यौबेल हा ज्येष्ठ पुत्र होता इस्रायलाचा, पण त्यांनी काही पाप केलं, त्यामुळे त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क जाऊन योसेफाला प्राप्त झाला. उत्पत्ती 25 अध्याय 33 आणि 34 मध्ये आपण पाहतो इसाकाचा ज्येष्ठ पुत्र एसाव होता, पण त्यांनी एक वेळच्या भोजनासाठी आपले ज्येष्ठत्व तुच्छ लेखले आणि ते याकोबाला विकले. आणि आणखी बरीचशी घटना आहेत त्यामुळे ठीक आहे. सांगायचं पहिली इतिहास 14 आपण पाहतो की जो परमेश्वराचा कोष दाविदाच्या घरात येणार होता, तो काही कारणास्तव काही दुर्दैवी घटना घडल्यामुळे तो ओबेद-एदोम याच्या घरी राहिला आणि परमेश्वराने ओबेद-एदोम याच्या घराला आशीर्वादित केलं. यानं मला काय सांगायचं आहे, जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला, देवाच्या सेवकांचा अभ्यास केला, तर कदाचित तुमचे आशीर्वाद तुम्ही गमावाल आणि त्याऐवजी दाविदाला जे मिळणारे आशीर्वाद होते